हे देवा तुझी स्तुती करतो, तुझा गौरव करतो, तू उत्तम परमेश्वर आहे आणि धन्यवाद का तू आम्हाला एकत्र केलं पित्या. आणि आमचा विश्वास आहे प्रभू, जरी या क्षणी पित्या परमेश्वरा आम्ही टी व्ही, यूट्यूब, गुगल मीट, फेसबुक या माध्यमाने एकत्र आलेलो आहोत, देवा तू आज आमच्याशी बोलणार आहे. देवा तुझ्या अद्भुत गोष्टी तू प्रगट करणार आहे, म्हणून देवा तुझ्या नावाला धन्यवाद, तुझ्या नावाची स्तुती पित्या. आणि आजच्या वाचनाद्वारे आमचं आध्यात्मिक ज्ञान अधिक वाढव आणि प्रभू येशू आम्हाला तुझा महिमा हो दे. प्रभू येशू नावाने मागतो, स्वीकारतो, आमेन. जाऊया. आणि आपला जो आजचा विषय आहे हा खूप महत्त्वाचा आहे आणि तो याप्रमाणे की आपल्या जीवनात ज्या काही समस्या येतात, देवाची इच्छा का समस्याचं रूपांतर आपण प्रभूच्या गौरवामध्ये केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मी पुन्हा सांगल की आज जो विषय परमेश्वर आम्हाला देते आणि ज्या गोष्टीबद्दल परमेश्वर अद्भुत प्रगटीकरण आम्हाला देणार आहे तो या संदर्भाने आहे की आपल्या जीवनामध्ये जे काही संकट, जे काही आव्हानं येतात, या प्रत्येकाचं रूपांतर आपण प्रभूच्या गौरवामध्ये केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. ह्या विषयावर परमेश्वर आज आम्हाशी बोलणार आहे आणि माझा विश्वास आहे का आजचं वचन एका वेगळ्या प्रकारे अद्भुतरित्या देव याद्वारे आमच्याशी बोलेल आणि आम्हाला स्पर्श करेल. प्रेज द लॉर्ड. तर या ठिकाणी इफिसकारास पत्र अध्याय 5 आणि त्याचं 20 वचन या ठिकाणी आपण वाचणार आहोत. इफिसकारास पत्र त्याचा या ठिकाणी आपण 5 अध्याय आणि त्याचं 20 वचन या ठिकाणी आपण वाचणार आहोत. ना मी तुम्हासाठी वचन वाचतो. इथं काय लिहिलं आहे? आमच्या प्रभू येशूच्या नावात सर्व गोष्टीबद्दल सर्वदा देवाची म्हणजे बापाची उपकारस्तुती करा. प्रेज द लॉर्ड. नाव इथं बायबल क्लिअरली सांगतं का आमच्या प्रभू येशूच्या नावात सर्व गोष्टीबद्दल सर्वदा देवाची म्हणजे बापाची उपकारस्तुती करा. नाव या ठिकाणी जे वचन सांगतंय ते हे सांगतंय की सर्वदा आपण सर्वांनी कोणाचा गौरव केला पाहिजे? देवाचा. ना वचन या ठिकाणी क्लिअरली सांगतं का सर्व गोष्टीबद्दल आपण देवाचा गौरव केला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. नाव अनेकदा आपण असं नाही का स्तुती करत नाही, 100% आपण देवाची स्तुती करतो, देवाचा गौरव करतो. पण ज्या वेळेस जीवनामध्ये अशा काही गोष्टी घडतात का त्याद्वारे निराशा आलेली असती, मग त्या ठिकाणी आपण कसा प्रभूचा गौरव करू शकतो? अनेकदा असं होतं आपल्या जीवनामध्ये का समस्या येतात, चॅलेंजेस येतात, मग आपण प्रभूमध्ये आहोत पण तरी देखील आपल्याला समस्याला सामोरे जावं लागतं. ना बायबल सांगतं का प्रत्येक गोष्टीमध्ये कोणाचा गौरव करा? प्रभूचा गौरव करा. पण अनेकदा जीवनामध्ये अशा काही गोष्टी येतात आणि त्याद्वारे आमचं मन निराश होतं आणि मग आम्हाला प्रभूला गौरव देता येत नाही. पण देवाची इच्छा आहे का प्रत्येक गोष्टीमध्ये आपण देवाचा गौरवच केला पाहिजे आणि प्रभूला आपण महिमा दिली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मग भले त्या ठिकाणी संकट असतील, अरिष्ट असतील, निराशमय अवस्था असेल, पण देवाची इच्छा आहे का जे काही आव्हान आपल्या समोर येतात त्याच्यामध्ये आपण भयभीत होऊ नये, त्याच्यामध्ये आपण निराश होऊ नये, त्याच्यामध्ये आपण खिन्न होऊ नये. प्रभूला हे विचारू नये का प्रभू असं का तसं का, परंतु एकच लक्ष द्यावं का कसं या समस्याचं रूपांतर मी प्रभूच्या गौरवामध्ये करणार. प्रेज द लॉर्ड. म्हणजे प्रभूची इच्छा आहे का लाईफमध्ये जे काही चॅलेंजेस, जे काही आव्हान, अनेक गोष्टी येतील, पण त्या सर्वांमध्ये पाऊलाप्रमाणे जसं पाऊल म्हणतो का मी चांगलं युद्ध केलं, त्याप्रमाणे देवाची इच्छा आहे का आपण पण चांगलं युद्ध केलं पाहिजे आणि विश्वासामध्ये टिकून प्रभूचा गौरव केला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. ना पहा, आपण सर्व प्रभूची लेकरं आहोत. बऱ्यापैकी आपण आपलं समर्पण प्रभूला केलं आहे. आपण विश्वास ठेवतो प्रभूवर, आपण प्रार्थना करतो, आपण आराधना करतो, आपण देवाचं वचन गाजवतो आणि आपण आपलं पूर्ण जीवन बऱ्यापैकी हे प्रभूला दिलेलं आहे. पण कधी कधी असं पाहायला मिळतं की इतकं जीवन प्रभूला देऊन पण आपल्या जीवनामध्ये समस्या आहेत, आपल्या लाईफमध्ये त्रास आहेत. मग असं काय? यस, अनेक जण जे मला या समय कुणी टी व्हीवर ऐकणारे, कुणी यूट्यूब, फेसबुक ज्याही माध्यमाने ऐकताय, अनेकदा विश्वासणाऱ्या लोकांच्या मनात हा प्रश्न असतो का प्रभू आम्ही तर प्रार्थना करणारे लोक आहोत, आम्ही विश्वास ठेवणारे लोक आहोत, आम्ही तुझं भय धरणारे लोक आहोत, आम्ही तुझी सेवा करणारे लोक आहोत, मग प्रभू आमच्या जीवनामध्ये विनाकारण त्रास काय, आमच्या लाईफमध्ये विनाकारण हे चॅलेंजेस काय, प्रभू कुठं गडबड आहे, आम्ही कुठं कमी पडतोय का, मग नेमकं कुठं गडबड आहे? परंतु आज प्रभूला सांगायचं आहे का गडबड कुठं नाही आहे, पण तरी जर तुमच्या लाईफमध्ये आव्हान आहेत तर त्या आव्हानाद्वारे तुम्ही देवाची स्तुती करावी, त्याचं रूपांतर एक साक्षमध्ये करून देवाला गौरव तुम्ही द्यावा. प्रेज द लॉर्ड. मी पुन्हा हे क्लिअर करतो की आपण प्रभूमध्ये आहोत.
प्रार्थना करतो, वचन वाचतो, इतरांपेक्षा बऱ्यापैकी प्रभूमध्ये चालतो, देवाचं भय धरतो, देवाची सुवार्ता करतो, पण तरी पण लाईफमध्ये अशा अनेक चॅलेंजेस, अशी अनेक आव्हाने आहेत. मग त्याद्वारे आमचं मन खिन्न होतं, मन निराश होतं का प्रभू आमच्या वाटेला एक आहे, आम्ही तर चांगला वाटा निवडलाय, मग तरी पण आमच्या जीवनामध्ये हे समोर काय येतंय. पण देवाची इच्छा का जे काही तुमच्या समोर येतंय त्याच्यामध्ये तुम्ही भयभीत होऊ नका, निराश होऊ नका, तर विश्वासामध्ये उभं राहा, तुमचा विश्वास तुम्ही राखा आणि त्याचं रूपांतर साक्ष घडून देवाच्या गौरवामध्ये होऊ द्या. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर करणार, 100% करणार, पण या स्थितीमध्ये आपण मागं नाही हटलं पाहिजे, निराश नाही झालं पाहिजे. कारण कधी कधी ज्यावेळेस आपण आपलं जास्त समर्पण देवाला करतो आणि तरी पण आम्हाला आमच्या लाईफमध्ये फेलियर, अपयश दिसतं, तर मग कुठं ना कुठं आमचं संयम तुटतं आणि मग आम्ही प्रभूपासून दूर जाऊ लागतो. पण देवाची इच्छा आहे का आज हे आम्हाला समजावं, हे आम्ही शिकून घ्यावं का जर चॅलेंजेस माझ्या लाईफमध्ये आहे, माझं समर्पण जरी आहे, पण त्यासाठी मी भयभीत होणार नाही, खिन्न होणार नाही, पण देवामध्ये मी अजून एक निष्ठेने, एक विश्वासू राहून मी प्रभूचा गौरव करणार. प्रेज द लॉर्ड. ना मी पाऊलाबद्दल या ठिकाणी वाचेल 2 तिमोथी त्याचा 4था अध्याय या ठिकाणी मी काढणार आहे. 2 तिमोथी अध्याय 4 आणि त्याचं या ठिकाणी आपण 7वं वचन वाचणार आहोत. 2 तिमोथी अध्याय 4 आणि त्याचं 7वं वचन. नाव इथं काय लिहिलंय, स्वतः पाऊल तिमोथीला काय सांगतो या ठिकाणी, मी चांगले युद्ध केले आहे, धाव संपली आहे आणि विश्वास राखला आहे. ना 3 गोष्टीचं वर्णन या ठिकाणी केलंय. पहिलं म्हणजे मी चांगलं युद्ध केलं. ना या ठिकाणी मी सांगाल का पाऊल बोलतोय, प्रभूचा विश्वासणारा बोलतोय, प्रभूचा अभिषेक बोलतोय, प्रभूचा प्रेषित बोलतोय, म्हणजे देवाचा विशेष अभिषेक त्याच्यावर आहे देवाच्या गौरवासाठी. पण तरी पण त्यांनी शब्द वापरले की मी चांगले युद्ध केले. म्हणजे मला हे सांगायचंय का जसं आज मी प्रचार करतोय तसं पाऊल प्रभूचा प्रचार करायचा, प्रभूचं वचन लोकांना सांगायचा आणि म्हणायचं का प्रभूकडे या, परमेश्वर तुमचे मार्ग मोकळे करणार आहे, प्रभू तुमचा आनंद पूर्ण करणार आहे. पण पाऊलाने काय शब्द वापरला, मी चांगले युद्ध केले. म्हणजे तो जरी म्हणतो का प्रभू अद्भुत कार्य करणारा आहे, पण जीवनामध्ये त्याच्या व्यक्तिगत असे अनेक चॅलेंजेस आले, पण त्या चॅलेंजेसमध्ये तो खचला नाही, त्याने आपला विश्वास राखला आणि त्याद्वारे त्यांनी प्रभूचा गौरव केला. प्रेज द लॉर्ड. म्हणजे पाऊल हा प्रभूचा अभिषिक्त आहे, पण तो असं म्हणत नाही का माझ्या लाईफमध्ये चॅलेंजेस नाही आहेत. चॅलेंजेस नक्की येतील, कदाचित ते आम्हाला तपासण्याला येतील, कदाचित त्याद्वारे प्रभूला आपला गौरव करून घ्यायचा असेल, कदाचित त्याद्वारे देवाला पाहायचं असेल का किती विश्वासणार आहे, कदाचित त्याद्वारे देवाला आम्हाला अधिक अभिषेक द्यायचा असेल. आणि म्हणून पाऊल म्हणतो का मी चांगले युद्ध केले. मी असं म्हणलो नाही का प्रभू मी तुझं कार्य करतोय, मी आपलं सगळं काही सोडलं आणि मी तुझ्या मागे चालतो, मग माझ्या लाईफमध्ये चॅलेंजेस काय, माझ्या लाईफमध्ये आव्हान काय, मी इतकं काम करतोय, मरोजपर्यंत मी विश्वासू राहतोय, मग माझ्या लाईफमध्ये सगळं काय. पण पाऊल म्हणतो का मी चांगलं युद्ध केलं आणि जे काही आव्हानं माझ्या जीवनामध्ये आले त्या प्रत्येकाद्वारे मी प्रभूचा गौरव होऊ दिला. प्रेज द लॉर्ड. म्हणून आज देवाची इच्छा आहे का आमचं समर्पण आहे, पाऊलाचं पण समर्पण होतं, पण तरी पण लाईफमध्ये त्याचे आव्हान होते, समस्या होत्या, अडचणी होत्या, पण तो मागं हटला नाही, तो देवापासून दूर गेला नाही, तो विश्वासू राहिला आणि त्याने विश्वास राखला आणि प्रभूचा गौरव केला. प्रेज द लॉर्ड. म्हणजे मी हे आज विषय घेतोय हा खूप महत्त्वाचा आहे, कारण अनेकदा असं होतं का आता आपण एवढी प्रार्थना करतो, देवाच्या भयात वाढतोय, देवाच्या मार्गात चालतोय, आपल्या मनाला मारतोय, वाईट गोष्टी करत नाही, वाईट मित्रांपरिवारामध्ये राहत नाही, किंवा जसं जग करतं त्याप्रमाणे करत नाही, आपण आपलं समर्पण देवाला केलंय. आणि मग तरी पण ज्या समस्या येतात, मग आमचं मन म्हणतं की प्रभू एवढा जीव जाळून, एवढं सगळं तुझ्या मागं करून मग माझ्या वाटेला काय येतंय, फक्त निराशा, फक्त अपयश, फक्त लोकांचे बोलणे, मग लॉर्ड माझा काय फायदा तुझ्यामध्ये येऊन. येस, अनेकदा असं होतं, पण देवाची इच्छा आहे का जर आज तुमच्या लाईफमध्ये हे चॅलेंजेस आहे तर समजून घ्या का दरवेळेस तुम्ही कुठं तुला चुकताय म्हणून समस्या असं नाही, तर कधी कधी समस्या प्रभूच्या गौरवासाठी पण येतात. प्रेज द लॉर्ड. मी पुन्हा सांगल का ज्यावेळेस आमच्या लाईफमध्ये चॅलेंजेस असतात, समस्या असतात, मग दरवेळेस आपण पाप केले म्हणून समस्या आली, दरवेळेस आपण चुकलो म्हणून समस्या आली असं नाही, पण कधी कधी समस्या यासाठी पण असतात कारण त्याद्वारे प्रभूचा गौरव व्हावा. प्रेज द लॉर्ड. म्हणून जर तुम्ही आज हे वचन ऐकताय टीव्ही, यूट्यूब, फेसबुक ज्याही माध्यमाने, आणि तुमच्या लाईफमध्ये आव्हान आहेत, खूप आव्हान आहेत, आणि तुमच्या मनात हा प्रश्न पडलाय का कुठं चुकतोय प्रभू, कुठं गडबड आहे, गडबड कुठं नाहीये, तू कुठं चुकत नाहीये, मग देवा हे माझ्या समोर असं काय सर्व, कदाचित हे देवाच्या गौरवासाठी आलंय, हे देवाच्या महिमेसाठी आलंय, हे तुला तपासासाठी आलंय. म्हणून या स्थितीमध्ये तू अनेक प्रश्नांमध्ये अडकू नको. या ठिकाणी समजून घे का ह्याद्वारे तुला प्रभूचा गौरव करायचा आहे, विश्वास राखून तुला देवाचा महिमा करायचा आहे. प्रेज द लॉर्ड.
येस, अनेकदा ज्याही वेळेस समस्या येतात आपण काय म्हणतो का नाही, काहीतरी गडबड केली असेल, कुठेतरी चुकलं असेल, पापच केलं असेल, हेच केलं असेल म्हणून तुझ्या लाईफमध्ये असं आहे. नाही, दरवेळेस असं नाही. कधी कधी हे यासाठी पण आहे का ह्याद्वारे प्रभूचा गौरव व्हावा. प्रेज द लॉर्ड. तुम्ही प्रार्थनेत आहात, तुम्ही समर्पित आहात, बऱ्यापैकी प्रभूचा गौरव करतायत, पण तरी पण जर तुमच्या लाईफमध्ये चॅलेंजेस आहेत तर आज परमेश्वर तुम्हाला सांगतोय की हे माझ्या गौरवासाठी, हे तुला तपासण्यासाठी, हे तुला चेक करण्यासाठी. आणि माझी इच्छा आहे की परीक्षेत तू फेल नाही, तू पास झाला पाहिजेस. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला बायबलमधून सांगल, कारण आज भरपूर लोक आपलं जीवन प्रभूला समर्पित करतायत, प्रभूकडे येत आहेत, खूप चांगल्या प्रकारे आपलं जीवनक्रम देवामध्ये व्यतीत करतात, पण खूप चॅलेंजेस आहेत लाईफमध्ये, खूप समस्या आहेत. मग या समस्यांना सामोरे जायचं कसं, याला तोंड द्यायचं कसं, कधी कधी हा प्रश्न पडतो, मनात निराशा येते. मग असं वाटतं का नाही नक्की माझ्यात काही ना काही गडबड आहे म्हणून असं घडतंय. नाही, कदाचित हे देवाच्या गौरवासाठी, तुझ्यात काही गडबड नाही आहे, तू उत्तम आहे, पण देव तुला चेक करतोय आणि देवाची इच्छा आहे का या परीक्षेत तू पास झाला पाहिजेस. प्रेज द लॉर्ड. आपण वाचूया आणि खूप सुंदरसं उदाहरण परमेश्वर रूथच्या पुस्तकातून घेणार आहे आणि त्याद्वारे परमेश्वर आज आम्हाला अद्भुत गोष्टी प्रगट करेल. रूथमधून आपण शिकणार आहोत की दरवेळेस जर समस्या येतात तर असं नाही की आपण काही पाप केलं म्हणूनच येतात, ते कधी कधी आम्हाला चेक करण्यासाठी येतात, जेणेकरून आम्ही त्या परीक्षेत पास व्हावं आणि देवाचा अनुग्रह आमच्यावर यावा. प्रेज द लॉर्ड. मी पुन्हा सांगतो ब्रदर सिस्टर, जर तुम्ही ऐकता टी व्ही या माध्यमाने, यूट्यूब या माध्यमाने, गुगल मीट या माध्यमाने, का सगळं ओके, सगळं बेस्ट आहे, द बेस्ट तुम्ही देता आज प्रभूमध्ये, द बेस्ट. प्रभूला माहिती आहे तुमचं हृदय, कदाचित लोकांना माहीत नाही, पण तुम्हाला माहिती आहे का तुम्ही बेस्ट ऑफ बेस्ट प्रभूला देतायत. पण तरी पण तुमच्या लाईफमध्ये अडचणी आहेतच, समस्या आहेतच. मग काय गडबड आहे प्रभू? ते म्हणतो गडबड कुठंच नाहीये, सगळं काही ओके, पण मला तुला चेक करायचंय, मला तुला तपासायचं, मला तुझा विश्वास पाहायचा आहे का तू या स्थितीमध्ये टिकून राहतो आणि टिकून राहून देवाचा गौरव करतो का तू देवाला प्रश्न विचारतो का देवाला दोष देतो आणि तू मागं जातो, हे प्रभूला आज पाहायचं आहे. आणि म्हणून देवानी रूथमधून उदाहरण दिलंय नामीचं. या ठिकाणी आपण काढूया रूथचं पुस्तक अध्याय पहिला आणि त्याचं या ठिकाणी पहिला आणि दुसरं हे 2 वचन वाचूया. रूथचं पुस्तक काढूया. सर्वजण जे या समय गुगलवर आहेत, यूट्यूब टी व्ही या माध्यमावर आहे, मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल, एक डायरी घ्या, पेन घ्या आणि लिहून घ्या जे जे मी या ठिकाणी प्रभूच्या आत्म्याद्वारे तुम्हाला शिकवणार आहे. जे गुगल मीटवर आहेत, 1-2 मिनिट मी तुम्हाला देतो का प्लीज डायरी पेन घ्या, म्हणजे लिहून घ्या का प्रभू आज काय प्रकाशन आम्हाला देतो. इवन जे टी व्ही, यूट्यूब, फेसबुक ज्याही माध्यमाने तुम्ही ऐकताय, देवाचा आत्मा काय रिव्हील करतोय आज हे ऐकून घ्या. त्याचा पहिला अध्याय, त्याचं पहिलं आणि दुसरं ही वचनं वाचणार आहेत. आणि ते असं लिहिलं आहे, आणि असे झाले की न्यायाधीश न्यायाधिकार करीत होते तेव्हा त्या दिवसांमध्ये देशात दुष्काळ पडला आणि यहुदियातील बेतलेहेम येथील कुणी एक माणूस आपली बायको व आपली 2 मुलगे व त्यांच्याबरोबर मोवाब देशात काही वेळ राहायला गेले. इथं वर्णन केलंय एका परिवाराचं आणि बायबल सांगतं का त्या समयी ते लोक बेतलेहममध्ये राहत होते आणि तिथं दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यामुळं त्यांनी ते नगर काय केलं, सोडलं. पुढं काय लिहिलंय, त्या पुरुषाचे नाव अमिलेक व त्याचे बायकोचे नाव नामी होते. माझी इच्छा लिहून घ्या का ते जे शहरात राहत होते त्याचं नाव होतं बेतलेहेम. तर वरती लिहून घ्या बेतलेहेम. नंतर लिहून घ्या का त्या व्यक्तीचं नाव म्हणजे त्याच्या नामीच्या पतीचं, आणि दोघांचं नाव इथं वर्णन केलंय. नामीच्या पतीचं नाव होतं अमिलेक आणि नामी ही त्याची पत्नी होती. लिहून घ्या अमिलेक, नंतर लिहून घ्या नामी. माझा विश्वास आहे तुम्ही लिहून घेताय, कारण देव याचे भेद आम्हाला प्रगट करेल. मी पुन्हा सांगतो, या ठिकाणी बेतलेहमचं वर्णन केलंय आणि बेतलेहममध्ये एक परिवार राहत होता, अनेक परिवार राहत होते, पण त्यांच्यापैकी एक परिवाराचं वर्णन केलंय आणि त्याच्यामध्ये लिहिलंय का दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यानंतर एक कुटुंब बेतलेहम सोडून गेलं. त्याचं वर्णन केलंय, त्याचं नाव आहे अलीमलेक. मी पुन्हा सांगल, अलीमलेक लिहून घ्या. पहिले बेतलेहम लिहा, मग अलीमलेक लिहा, मग नामी लिहा. मग पुढं काय लिहिलंय, व त्याच्या 2 मुलांची नावे महलोन व खिल्योन, ती माणसे एफ्राती यहुदियातील बेतलेहमातील होती आणि ती मोवाब देशात जाऊन तेथे राहिली. वर्णन केले मुलांचं पण, आणि मुलाचं नाव आहे महलोन. लिहून घ्या महलोन, आणि त्याच्या खाली लिहून घ्या दुसऱ्या मुलाचं नाव खिल्योन. पुढं मी रिवाईज करतो, ही बायबल स्टडी आहे, डीपमध्ये आपण गेलं पाहिजे. वरती लिहून घ्या बेतलेहेम,
नंतर लिहून घ्या खाली अलीमलेक, त्याच्या खाली लिहून घ्या नामी आणि त्यांची 2 मुलं. पहिल्या मुलाचं नाव होतं महलोन आणि दुसऱ्या मुलाचं नाव होतं किल्योन. नाव हा परिवार आहे. या परिवाराचं वर्णन केलं आणि दुष्काळ पडल्यामुळं या लोकांनी ते नगर काय केलं, सोडलं. ना बायबल काय सांगतं पुढं वाचूया आपण या ठिकाणी त्याचं 3रं आणि 5वं वचन. नंतर नामीचा नवरा अलीमलेक मेला, मग ती आपल्या 2 मुलांसुद्धा तेथे राहिली. ना बायबल सांगतं का ते लोक मोवाब देशात गेले आणि मोवाब देशात गेल्यानंतर तिचा जो पती होता अलीमलेक तो मरण पावला आणि नंतर तिला 2 मुलं होते. ना पुढं काय लिहिलंय 5वं वचन. ना 5वं वचन मी रीड करतो. आणि महलोन व किल्योन हे 2 मुले मेले, मग ती बाई आपले 2 मुले व आपला नवरा यांच्या मागे एकटी राहिली. ना पहा, ही स्टोरी तुम्ही अनेकदा वाचली, परंतु याचे अद्भुत प्रगटीकरण आणि प्रकाशन परमेश्वर आज आम्हाला देणार आहे. ना या ठिकाणी आम्ही जी स्टोरी वाचली मी पुन्हा रिपीट करतो. एक परिवार आहे, त्या परिवारामध्ये 4 सदस्य आहे आणि त्या ठिकाणी दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यामुळं त्यांनी ते नगर सोडलं आणि ते लोक मोवाबमध्ये गेले आणि मग त्या ठिकाणी तिचा पती पण वारला आणि तिची मुलं पण त्या ठिकाणी मृत्यू पावली. आणि बायबल सांगतं की ती या ठिकाणी काय म्हणते त्याचं या ठिकाणी आपण वाचणार आहोत. 21 वचन वाचतो. नंतर काय घडलं, मी भरलेली अशी गेली आणि यहोवाने मला रिकामी करून माघारी आणले आणि यहोवाने माझ्या विरुद्ध साक्ष दिली आणि त्या सर्व समर्थाने मला दुःखित केले आहे, तरी तुम्ही मला नामी कशाला म्हणता. ना ती म्हणती का प्रभूनी मला दुःखी केलंय. ही स्टोरी आपण वाचली. नावाचं प्रगटीकरण मी तुम्हाला देईल. तसा आजचा विषय आहे आणि विषय याप्रमाणे आहे का तुमच्या लाईफमध्ये समस्या आहेत, तुमच्या लाईफमध्ये चॅलेंजेस आहेत. मग प्रभू हे काय आहेत? आम्ही काही गडबड केली नाही, आमचं बेस्ट समर्पण आहे. मग हे समस्या काय आहेत? तर मी पुन्हा सांगतो का ह्या समस्या देवाच्या गौरवासाठी तुम्हाला तपासण्यासाठी प्रभूंनी पाठवल्यात. प्रेज द लॉर्ड. कशा प्रकारे उदाहरण या परिवाराचं देतो ना. पहिली गोष्ट आपण वाचली की ते लोक बेथलेहममध्ये राहत होते. मग बेथलेहेम म्हणजे कोणतं ठिकाण आहे? बेथलेहमचा आध्यात्मिक अर्थ या ठिकाणी दिलेला आहे, ते म्हणजे भाकरीचं घर. येस, बेथलेहमचा अर्थ तुम्ही लिहून घ्या, भाकरीचं घर. मग बेथलेहम म्हणजे भाकरीचं घर आहे, पण ते भाकरीच्या घरात राहत असताही तिथं काय पडला? दुष्काळ पडला. ना पहिली गोष्ट. नंतर दुसरं नाव अलीमलेक, तिच्या पतीचं नाव काय होतं? अलीमलेक. मग अलीमलेक याचा नावाचा अर्थ काय होतो तो पण तुम्ही लिहून घ्या, माझा देव राजा आहे. अलीमलेक या शब्दाचा अर्थ होतो माझा देव राजा आहे. नंतर नामी त्याच्या पत्नीचं नाव होतं आणि नामीचा जो अर्थ होतो तो हा आहे रमणीय किंवा गोड. नाव पहा, याचे गुज प्रभू आम्हाला प्रगट करेल. नाव सगळं बेस्ट आहे. 3 नावं आपण वाचतो. बेथलेहेम म्हणजे भाकरीचं घर, अलीमलेक म्हणजे माझा देव राजा आहे आणि नामी म्हणजे गोड आणि रमणीय. म्हणजे किती बेस्ट आहे. भाकरीचं घर आहे, तिचा देव, त्याचा देव कोण आहे? राजा आहे आणि ती कशी आहे? रमणीय आहे. म्हणजे सगळं बेस्ट आहे इथपर्यंत. तिघांमध्ये जर आपण चेक केलं, मी पुन्हा सांगतो, बेथलेहेम म्हणजे काय? भाकरीचं घर. म्हणजे ते कोणाच्या घरात राहतात? भाकरीच्या घरात किंवा प्रभूच्या घरामध्ये. नाव सेकंड इथं लिहिलंय अलीमलेक. अलीमलेक म्हणजे काय? माझा देव कोण आहे? राजा आहे. म्हणजे कोणाचा अनुग्रह त्याच्यावर? देवाचा. आणि नामीचं नाव आध्यात्मिक अर्थ काय होतो? रमणीय म्हणजे गोड. म्हणजे काय? गोड. म्हणजे जर कॉम्बिनेशन पाहिलं तर सगळं बेस्ट आहे. सगळं कसं आहे? बेस्ट आहे. पण त्यांना 2 मुलं आहेत. किती मुलं आहेत? नाव एकाचं नाव होतं महलोन आणि एकाचं नाव होतं किल्योन. नाव महलोनचा अर्थ लिहून घ्या. महलोन म्हणजे आजारी. महलोन म्हणजे काय? आजारी. आणि किल्योन म्हणजे जुरणे. ना माझी इच्छा आहे तुम्हाला कळावं, गाव कसं आहे? बेस्ट आहे. कसं आहे? कारण ते कोणाचं घर आहे? भाकरीचं घर किंवा प्रभूचं घर. भाकरीचं घर किंवा प्रभूचं घर. त्याच्यामध्ये जे जोडपं राहतं अलीमलेक आणि नामी. अलीमलेक म्हणजे माझा देव राजा आहे आणि नामी म्हणजे गोड. म्हणजे हे बेस्ट आहेत, हे ब्लेस आहेत. नावामध्ये अर्थ आहे आध्यात्मिक. त्यांच्यावर देवाचा अनुग्रह आहे. पण त्यांच्या पोटी कोण आलं? आजार आणि झुरणे. प्रेज द लॉर्ड. कळतं मी जे सांगण्याचा प्रयत्न करतोय. कपल ब्लेसेड आहे. कपल कसं आहे? देवाचा काय त्यांच्यावर अनुग्रह आहे. पण त्यांच्या पोटी कोण आलं? आजार आणि झुरणे. मग गडबड कुठं आहे? या लोकांचं समर्पण नव्हतं का म्हणून त्यांच्या वाटेला मरण आणि झुरणे आले? तसं लिहिलंय का बायबलमध्ये काही?
का बाबा हे लोक समर्पित नव्हते, यांचं जीवन आशीर्वादित नव्हतं किंवा हे देवाचं भय धरत नव्हते, असं काही एक वर्णन केलेलं नाहीये. पण तरी पण त्यांच्या पोटाला, त्यांच्या वाटेला आजार आणि काय आलं, झुरणं आलं. प्रेज द लॉर्ड. मग असं कसं काय घडू शकतं? जर त्याचा देव राजा आहे आणि ती रमणीय आणि गोड आहे, मग त्यांच्या वाटेला आजारानं झुरणं कसं येऊ शकतं? मग कुठं गडबड आहे? तर बायबल या ठिकाणी सांगतं, जर योहानाचं पुस्तक 9वा अध्याय आपण काढला, योहानाचं पुस्तक 9वा अध्याय पहिल्या वाचनापासून वाचतो मी. आणि तो पुढं जात असता त्याने एका जन्मअंध माणूस पाहिला. तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले. ते म्हणाले, रब्बी, हा आंधळा असा जन्मावा असे पाप कोणी केले, त्याने किंवा त्याच्या आईबापाने? येशूने उत्तर दिले, त्याने पाप केले नाही किंवा त्याच्या आईबापाने पण पाप केले नाही, तर याच्यात देवाचे काम प्रगट व्हावे म्हणून हा असा जन्मला आहे. प्रेज द लॉर्ड. न मीनिंग कळतं या ठिकाणी. माझी इच्छा स्पिरिच्युअल कॉन्टेक्स्टनी तुम्हाला कळावं, जे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. नाव अलीमलेक, माझा देव कोण आहे? राजा आहे. आणि नामी म्हणजे काय? गोड आणि रमणीय. पण त्यांच्या पोटाला काय आलं? आजार आणि झुरणं. मग प्रभू आमच्या पद्धतीने कसं पडलं? मग कुणी पाप केलंय? तर मी पुन्हा सांगतो का दरवेळेस समस्या येतात यासाठी येत नाही का तुम्ही काहीतरी पाप केलंय. प्रेज द लॉर्ड. कधी कधी ती समस्या प्रभूच्या गौरवासाठी पण येते. कारण या ठिकाणी योहानाच्या पुस्तकात काय लिहिलंय, की एका आंधळ्या व्यक्तीला ते लोक पाहतात आणि त्यांनी एक प्रश्न प्रभूला विचारला का प्रभू कोणी पाप केलं? या व्यक्तीने पाप केलं म्हणून आंधळा आहे, का याच्या आईबापांनी पाप केलं म्हणून आंधळा आहे? पण ते म्हणतो देवाचं काम प्रगट व्हावं, म्हणजे त्या कामात कोणाचा गौरव व्हावा म्हणून त्या ठिकाणी समस्या आल्यात. प्रेज द लॉर्ड. म्हणजे या ठिकाणी कपल ब्लेसेड आहे, गाव पण ब्लेसेड आहे, पण यांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स काय आले? तर देवाला हे सांगायचं आहे का समस्या तुमच्या लाईफमध्ये यासाठी पण येतात कारण त्याद्वारे कोणाचा गौरव व्हावा आणि प्रभूने तुम्हाला चेक करावं का तुम्ही किती विश्वासू आहात. प्रेज द लॉर्ड. नाव काय समस्या आली होती की त्यांना जे लेकरं जन्मले, महलोन आणि किल्लोन, म्हणजे एकाचं नाव आजार आणि एकाचं नाव काय होते? झुरणे. आणि तिसरी गोष्ट, त्या गावात काय पडला? दुष्काळ पडला. मग हे कसं काय शक्य आहे? कोणाचं घर आहे? भाकरीचं घर. कोणतं घर आहे? पण भाकरीच्या घरात काय पडला? मग हे कसं काय शक्य आहे? मग कधी कधी डोकं टॅली करत नाही कारण बाबा कसं काय असं घडू शकतं. म्हणून हे लक्षात घ्या का जर आज तुमच्या लाईफमध्ये काही समस्या आहेत, काही चॅलेंजेस आहेत आणि मग आपण आपली धार्मिकता किंवा आध्यात्मिक जीवन चेक करतो. मी प्रार्थना करतो का? हा मी प्रार्थना करतो. बायबल वाचतो का? हा मी बायबल वाचतो. उपवास करतो का? हा मी उपवास करतो. देवाचं भय धरतो का? हा मी भय धरतो. पण प्रभू मी हे सगळं करतोय पण तरी समस्या काय? मग कुठं गडबड आहे? ते म्हणतो गडबड कुठं नाहीये. मग तरी हे काय? हे यासाठी आहे का तू विश्वासू राहावं. जसं पाऊल म्हणतो का मी चांगलं युद्ध केलं, विश्वास राखला आणि कोणाचा गौरव केला? देवाचा. त्याचप्रमाणे ब्रदर सिस्टर्स, इव्हन जे टीव्हीवर ऐकतात, यूट्यूबवर ऐकतात, तुम्ही सगळं द बेस्ट देताय देवाला, पण तरी पण तुमच्या लाईफमध्ये चॅलेंजेस आहेत. मग हे काय? कुठे गडबड आहे? गडबड कुठंच नाही. देवाची इच्छा आहे का जो प्याला तुमच्या समोर येतोय हा प्याला तुम्ही प्या आणि प्रभूचा गौरव करा. प्रेज द लॉर्ड. पण बायबल काय सांगते या ठिकाणी? ज्या वेळेस अलीमलेक व नामी यांच्या जीवनामध्ये समस्या आल्या, म्हणजे दुष्काळ पडला आणि त्यांना आजार आणि झुरणं त्यांच्या लाईफमध्ये होतं, पण बायबल सांगतं का त्यांनी प्रभूचं घर काय केलं? सोडलं. आणि जर प्रभूचं घर सोडलं आणि ते लोक मोवाबमध्ये गेले, बायबल सांगतं का अलीमलेक पहिले मरण पावला. आणि नंतर इथं असं लिहिलंय का दोन्ही मुलं महलोन आणि किल्लोन हे दोघं पण मरण पावले. म्हणजे लोक भाकरीसाठी गेले होते पण त्या ठिकाणी त्याचा प्राणच निघून गेला. प्रेज द लॉर्ड. ना प्रभूची काय इच्छा आहे का तुमच्या लाईफमध्ये चॅलेंजेस येतील, समस्या येतील, पण त्या समस्या आल्यामुळं तुम्ही देवाचा फेलोशिप सोडली नाही पाहिजे. बेतले म्हणजे कोणाचं घर आहे? भाकरीचं घर किंवा प्रभूचं घर. ते प्रभूच्या फेलोशिपमध्ये होते पण दुष्काळ पडला. काय पडला? मग असं कसं काय घडू शकतं? प्रभूच्या घरात दुष्काळ पडू शकतो का? नाही पडू शकत. मग पण बायबल तर सांगता पडला. देव चेक करत होता. देव त्यांचा फेथ, त्यांचा विश्वास, त्यांचं समर्पण चेक करत होतं. त्याचप्रमाणे आज तुम्ही द बेस्ट प्रभूमध्ये काम करणार आहेत, प्रभूचा गौरव करणार आहेत, देवाचं भय धरणार आहेत, पण एवढ्या समस्या लाईफमध्ये आहेत. मग प्रभू आता मी काय करू? ते म्हणतो का ऐक, मी तुला तपासतोय, मी तुला चेक करतोय आणि देवाची इच्छा आहे की या परीक्षेमध्ये आपण नापास नाही, आपण पास झालं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. यस, तुम्ही चेक करताय कुठं गडबड आहे, कुठं गडबड आहे. गडबड कुठं नाही. सगळं केलंय. एखाद्या प्रेयरला आपण जातो, देवा गडबड कुठं आहे? पास्टरने सांगितलं प्रार्थना करा, करतो. वर्शिप करा, करतो.
देवाचं वचन वाचतो, देवाची सेवा करतो, 110 द्या देतो. मग कुठं गडबड आहे? गडबड कुठं नाही. गडबड तुझ्या माइंडमध्ये चालली, सैतान खेळतो तुझ्या मनाशी. देव तुला चेक करतोय आणि या स्थितीमध्ये तुला देवाला सोडायचं नाहीये. तुला देवाच्या अनुग्रहात, देवाच्या सानिध्यात तुला राहायचं. प्रेज द लॉर्ड. कारण जर तुम्ही त्या ठिकाणी राहताल तर परमेश्वर तो दुष्काळ तुमच्यावर हावी होऊ देणार नाही आणि तुमच्या वाटेला जो आजार आणि झुरणं आलंय ते तुमच्यावर प्रभुत्व करू देणार नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाची इच्छा आहे का जर तुम्ही विश्वासणारे आहात, तुम्ही देवाची सेवा करणारे आहात, पण तुमच्या लाईफमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि मग कधी कधी तुम्हाला समोरच्याशी नेत्र मिळवता येत नाही, तुम्हाला त्यांच्याशी बोलता येत नाही, कारण तुमचं मन तुम्हाला खातं का मी काय सांगावं माझ्या लाईफमध्ये तर हे आहे. पण देव म्हणतो का त्या गोष्टी तुझ्यावर हावी होऊ देऊ नको, पण तू विश्वासात राहा, तू प्रभूला धरून राहा, तू प्रभूला सोडू नको. हे वेळ थोड्या वेळेसाठी तुझ्या लाईफमध्ये, पण ज्या तू टिकून राहशील 100% परमेश्वर आपला गौरव करून घेईल. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय प्रत्येकाला का आपल्याला कोणाचा गौरव करायचा आहे? हां, प्रत्येक गोष्टीत. कोणत्या गोष्टीत? हां, तुम्ही प्रेयरमध्ये आहात, तुम्ही फेलोशिपमध्ये आहात, तुम्ही पावसाळ्यात येत आहेत, तुम्ही उन्हाळ्यात येत आहेत, तुम्ही थंडीत येत आहेत. देव पाहतोय. मग लॉर्ड हे सगळं काय माझ्या लाईफमध्ये? देव म्हणतो मी चेक करतोय. मी तुला काय करतोय? अलीमलेकला नामीला प्रभूने काय केलं? चेक केलं. तुझा देव तर कोण आहे? राजा आहे. आणि तुला कसली वान पडली? कसं काय शक्य आहे? तुझा देव कोण आहे? आणि तू रमणीय, तू कशी आहे? पण ती म्हणते मला कडू म्हणा. मला काय म्हणा? मग देवाचा अनुग्रह कस काय गेला? देवाचा अनुग्रह गेला नाही, तुम्ही देवाच्या सहवासापासून लांब गेले. प्रेज द लॉर्ड. प्रभू चेक करणार. मग प्रभू का चेक करतोय? परमेश्वर यासाठी चेक करतोय कारण देवाची एक योजना आहे आणि देवाला तुम्हाला ब्लेस करायचंय, देवाला त्या सेवेसाठी तुम्हाला उभं करायचंय, देवाला तुम्हाला अधिक अभिषेक द्यायचा आहे. पण जोपर्यंत ते तुम्हाला पारखणार नाही, ते तुम्हाला कसं देणार? प्रेज द लॉर्ड. प्रभू काय करणार? आम्हाला पारखणार. कारण आपल्याला पण समजा कुठं जॉबला जायचं आहे तर पहिले पारखतात. काय करतात? आम्हाला इंटरव्ह्यू घेऊन आम्हाला काय करतात? पारखतात का बरोबर आहे का, चांगलं आहे का. कोणती गोष्ट असू द्या, आपण समोरच्याला पारखतो. तुम्ही बाजारात गेले टमाटे कांदे काही पण घेण्यासाठी, तुम्ही लगेच घेता का? तुम्ही हातात जरी घेतले त्याला काय करता? 4 वेळेस चेक करता, पारखता, हे बरोबर आहे का. म्हणून परमेश्वर पण आम्हाला काय करणार? पारखणार. म्हणून आज जर या समस्या आमच्या लाईफमध्ये आहेत तर हे जाणून घ्या का देव तुम्हाला पारखतोय, देव तुम्हाला तपासतोय. पण तू देवाची इच्छा आहे का जी चूक अलीमलेक व नामीने केली ती चूक आपण करू नये. प्रेज द लॉर्ड. प्रभूमध्ये असताना किती पण चॅलेंजेस येऊ द्या, प्रभूला सोडू नका, कारण परमेश्वर एका क्षणात सर्व अवस्था बदलेल आणि अनुग्रहासहित आम्हाला तो परत आणणार. प्रेज द लॉर्ड. प्रभूमध्ये असताना किती पण खाली जाऊ द्या, किती पण खाली जाऊ द्या, पण तरी पण कोण धरून राहा? हां, कारण तो मरणातून पण बाहेर काढणार आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्याला काय वाटेल का देवा अजून काय वाईट व्हायचं याच्यापेक्षा? ते म्हणतो तुझ्या हिशोबाने ते खूप वाईट आहे, पण मी म्हणतो अजून वाईट होऊ दे. अजून कसं होऊ दे? काही माणूस म्हणतो ना टेन्शनमध्ये, आज आता बाकीच काय राहिले, सगळं काही झाले, सगळं काही संपून गेले. ते म्हणतो अरे अजून संपू दे, पण जास्त संपल तुझा विश्वास कोणामध्ये पाहिजे? हां, आणि जो कोणी त्या समय टिकून राहील प्रभू त्याला ब्लेस करणार. प्रेज द लॉर्ड. प्रभूसाठी ब्लेसिंग्स मोठ्या नाहीयेत, ती गोष्टीसाठी मोठी नाहीये, पण देवाला पाहायचंय का जसा पास होईल आणि जो अभिषेक मला द्यायचा आहे त्याला माझ्या गौरवासाठी, ती गोष्ट प्रभूसाठी इम्पॉर्टंट. प्रेज द लॉर्ड. आशीर्वाद प्रभूसाठी चिल्लर आहे, काय आहेत? त्यासाठी ती मोठी गोष्ट नाहीये, पण जो अभिषेक मला द्यायचा आहे, जे सामर्थ्य मला द्यायचं आहे, ते आशा तशाच्या हातात द्यायचं नाही. मला आशाला द्यायचं का त्याद्वारे खरोखर कोणाचा गौरव होणार? प्रेज द लॉर्ड. कारण पारखलेलं प्रोडक्ट कधी पण फायदेशीर असतं. प्रेज द लॉर्ड. आदमन हवेला डायरेक्ट मिळालं, पडले. शाऊलला पण कसं मिळालं? डायरेक्ट मिळालं, काय झाले? पडले. पण ज्या लोकांना प्रभू पारखतो ना ते लवकर पडण्याची गॅरंटी थोडी कमी असते. प्रेज द लॉर्ड. कळतंय? ज्या लोकांना प्रभू काय करतो? पारखतो. प्रभू लगेच देत नाही, मग त्याला जाणीव राहते. त्याला काय राहते? जाणीव राहते. पण ज्याला डायरेक्ट मिळतं ना त्याला काय नाही राहत? जाणीव राहत नाही. काही आपण आपल्या लेकरांना म्हणतो अरे आम्हाला तर असे दिवस होते, तुम्हाला जाणीवच नाही. प्रेज द लॉर्ड. मग जर आम्हाला कळतं का लेकरांना काय व्हावी? जाणीव व्हावी, मग प्रभूला पण कळतं की याला काय असावी? जाणीव असावी. आणि म्हणून मी तुला पारखतोय कारण मला जे तुला द्यायचंय ते बहुमूल्य आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून ऐकून घ्या, जे प्रभूची लोक आहेत तुमच्या लाईफमध्ये जर आज चॅलेंजेस आहेत, समस्या आहेत, त्याद्वारे प्रभूचा गौरव होऊ द्या. प्रेज द लॉर्ड.
समस्येला भिवू नका. अजून किती शून्यमत जातंय जाऊ द्या, पण या सर्व स्थितीमधून देव तुम्हाला उभारणार आणि उचलणार. प्रेज द लॉर्ड. कारण बायबल काय सांगतं, या लोकांनी ते नगर सोडलं आणि ते नगर सोडलं आणि बाहेर गेले, पण बायबल सांगतं का भाकरीसाठी गेले पण जीवच राहिला नाही. परंतु 6वं वचन वाचू या ठिकाणी पुन्हा रूथच्या पुस्तकात. रूथ अध्याय 1 आणि 6वं वचन खूप इम्पॉर्टंट आहे. मग ती आपल्या सुनास सुद्धा उठली व मोआब देशातून माघारी जायला निघाली, कारण यहोवाने आपल्या लोकांची भेट घेऊन त्यांना भाकर दिली असे तिने मोआब देशात ऐकले होते. ना पहा काय लिहिलंय, कशासाठी त्यांनी नगर सोडलं? भाकरीसाठी. पण इकडं आल्याने प्राणच गेला. काय गेला? प्राण गेला. कदाचित आता भाकर असेल पण ती गाड्याखाली उतरेल का? नाही उतरणार. आणि मग तिला कळालं का माझ्या प्रभूंनी त्या गावाची काय घेतली? भेट घेतली. आता ती पुन्हा कुठे येते? माघारी येते. प्रेज द लॉर्ड. मग देव माघारी आहे तर माघारी नाही घेणार का? आम्हाला घेईल, पण देव अभिषेक देणार नाही. काय देणार नाही? हा, म्हणजे अनेक लोक काय करतात? धरपकड करतात प्रभूला. म्हणजे समस्या आली का प्रभूला काय करायचं? सोडायचं. मग पुन्हा प्रभूकडे येतो, प्रभू जवळ नाही घेणार का? नक्की घेईल, पण ते म्हणाल याच्यात अभिषेक इन्व्हेस्टमेंट करावा असं याच्यामध्ये काही नाही. प्रेज द लॉर्ड. कळतंय? तुला परत यायचंय का? हा येऊ शकतो. देव क्षमेचा प्रभू आहे का? हा देव क्षमेचा प्रभू आहे. देव मंद क्रोध आहे का? हा देव मंद क्रोध आहे. परंतु एक लक्षात घ्या, देव क्षमेचा आहे, देव मंद क्रोधाचा आहे, पण देव का म्हणून त्याचा अभिषेक आम्हाला दे? कारण तो म्हणा विश्वास योग्य नाहीये. ठीक आहे, मी तुझ्यावर दया करतो. काय करतो? आणि तुला आशीर्वाद देतो, पण मी तुला अभिषेक देणार नाही. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला. कळतं या ठिकाणी प्रभूची इच्छा आहे का आपण विश्वासू राहायला पाहिजे. काय राहायला पाहिजे? हा, आपल्या जीवनात समस्या आहे, सगळं काही ओके, मग तरी प्रॉब्लेम काय? प्रभू कुठे गडबड आहे? देव चेक करतोय. देव काय करतोय? कारण मला हे खूप आवडलं, कारण यांच्या नावांचं वर्णन केलं लाईन वाईज. बेथलेहेम, अलीमलेक, नामी, महलोन, खिल्लोन आणि बाकी काहीच सांगितलं नाही, पण त्याच्या नावाचे अर्थ प्रभूच्या आत्म्याने काय केले? प्रगट केले. म्हणजे याच्यात लिहिलेत. असं नाही का मला ऑटोमॅटिक आलेत, त्याच्यात लिहिलेत ऑलरेडी बायबलमध्ये. पण देवाच्या आत्म्याने लक्ष केंद्रित केलं आणि शिकवलं की बघ ह्यांच्या वाटेला आजारानं झुरणं का आलं? हे यासाठी आलं कारण ह्याद्वारे कोणाचा गौरव झाला पाहिजे होता, पण झाला गौरव? नाही झाला. आता मला काय सांगायचं खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी बेथलेम सोडलं आणि मोआब देशात गेले आणि नंतर मुलांचे काय झाले? तिकडे जाऊन लग्न झाले. ना सांगायचं काय, मुलं कमीत कमी बेथलेममध्ये 18-21 वर्षाचे राहिले असतील ना. नंतर जाऊन काय केले? लग्न केले. लग्न किती वयात झालं असेल? 20-22 वर्षात किंवा 18 पकडू. किती पकडू? मिनिमम 18 पकडू. पण 18 वर्ष कुणी सांभाळलं? महलोन म्हणजे काय? आजार. आणि खिल्लोन म्हणजे काय? झुरणे. बेथलेममध्ये प्रभूने त्याला मरू दिलं का? यस, नावाचा अर्थ होतो आजार आणि काय होतं? झुरणे. त्यांच्या वाटेला ते होतं, पण देवाने त्या लेकरांना मरू दिलं नाही. कुणी सांभाळलं? मग देव म्हणतो का 18 वर्ष मी तुला इथं सांभाळू शकतो, जरी तुझ्या वाटेला आजार आणि झुरणे होते, पण मग इथून पुढं मी अजून त्यांना सांभाळलं नसतं का? प्रेज द लॉर्ड. जर तू माझ्यामध्ये राहिला असता तर तुझ्या लेकरांना, तुझ्या पतीला पण मी काय केलं असतं? सांभाळलं असतं. पण तू माझ्या अनुग्रहापासून दूर गेला आणि म्हणून तुझे लेकरं खरोखर त्या नावाप्रमाणे मरण पावली. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळतंय? प्लीज तुम्हाला कळतंय जे येत आहेत? कळतंय? मी पुन्हा सांगतो. अलीमलेक म्हणजे माझा देव राजा आहे. नामी म्हणजे गोड रमणीय, पण त्यांच्या पोटाला काय आलं? आजार आणि झुरणे. पण जोपर्यंत ते बेथलेममध्ये होते, मुलं आजारात मेले का? ते झुरून मेले का? कुणी सांभाळलं? देवाच्या अनुग्रहात होते. पण जसंच नगर त्यांनी सोडलं, अवस्था अजून भयानक झाली. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रभूमध्ये राहा. जरी संकट आहे, जरी मरण झुरण काही असू द्या, पण देव सांभाळणार. प्रेज द लॉर्ड. पण प्रभूपासून दूर गेले तर अवस्था अजून भयानक होणार. प्रेज द लॉर्ड. नाव कळतं या ठिकाणी की दरवेळेस समस्या यासाठी येत नाही का आपण काहीतरी चूक केली, पाप केले म्हणूनच आले. आता इतके दिवस प्रभूमध्ये, पण अजून पण आपण पापात आहे का? बऱ्यापैकी आपलं समर्पण कोणात आहे? मग प्रभू हे काय माझ्या लाईफमध्ये? ते म्हणतो कोणाच्या गौरवासाठी? हे माझ्या गौरवासाठी. आणि माझी इच्छा आहे का तू हे फेस कर. प्रेज द लॉर्ड. तू हे काय कर? फेस कर, सामोरे जा, आणि त्याद्वारे माझा गौरव होऊ दे. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला. कळतंय?
जे ऑनलाईन आहेत एक जण रिस्पॉन्स द्या, कळतं आजचा मेसेज? ओके, प्रभूला धन्यवाद ना. पुढचा पॉईंट मी रिव्हील करतो आणि आजच्या विषयाला धरूनच आहे, कारण टॉपिक थोडा डीप होता पण देवाचा आत्मा हेल्प करतो. जसा आजचा विषय आहे का समस्या का येत आहेत, काही गडबड केली म्हणून येत आहेत का? नाही, त्या प्रभूच्या गौरवासाठी येत आहेत, तुम्हाला तपासासाठी येतात. आणि देवाची इच्छा की तुम्ही पळ काढू नये पण तुम्ही सामोरे जावं, पाऊलाप्रमाणे चांगलं युद्ध करावं, विश्वास राखावा आणि प्रभूचा गौरव करावा. प्रेज द लॉर्ड. नाव दावीद माहिती आहे सर्वांना? ओके, माझी इच्छा आहे तुम्ही जे इथं बसतेत रिस्पॉन्स द्या. इवन जे गुगलवर येस येस तुम्ही टाईप करू शकता. नाव दावीद माहिती आहे सर्वांना? ओके. नाव दाविदाचा अभिषेक कुणी केला? देवाने. शमवेलाचा उपयोग केला पण अभिषेक कुणी केला? नाव प्रभू म्हटला, दावीद म्हटला होता का माझा अभिषेक करा? नाही. कुणी केला? देवाने केला. नाव बायबल सांगतं का दावीद हा कोणाचा भय धरणारा होता? देवाचं. नाव भय हा प्रभूचं धरतो, प्रभूचं काम देखील करतो. अभिषेक झाला, गर्व आला का त्याच्यात? नाही आला. गोल्यातला कुणी मारलं? सगळे बोला, कुणी मारलं? हे आव्हान शाऊलाचं होतं. कोणाचं होतं? कुणी पूर्ण केलं? दाविदाने. पण बायबल सांगतं का शाऊलाच्या मनात शत्रुत्व आलं. कोणाबद्दल? दाविदाबद्दल. शाऊलाच्या मनात शत्रुत्व आलं. कोणाच्याबद्दल? दाविदाबद्दल. आणि म्हणून शाऊल कोणाचा प्राण घ्यायचा प्रयत्न करत होता? दाविदाचा. मग दावीद म्हणला पाहिजे की देवा मी कुठे चूक केली? मग दाविदाने चूक केली होती का? दाविदाने गडबड केली का? पण वाटेला काय त्याच्या? प्लीज बोला, कळतंय? त्यांनी कोणतं पाप केलं नाही, त्यांनी कोणती चुकीची गोष्ट केली नाही. मग प्रभू माझ्या वाटेला मरण काय? दे म्हणतो सामोरे जा, तू मरणार नाही, तुला वाचवण्यास मी समर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. सामोरे जा पण तू त्याला मारू नको. तू मारशील तर गौरव होणार नाही. तू फक्त सामोरे जा, मी त्याला दैवीरित्या त्याच्यातून बाहेर काढेल आणि माझा गौरव करून घेईल. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? दावीद म्हणत असेल देवा मी तुला म्हणलो नाही मला राजा कर, तूच योजना केली, तूच सेवक पाठवला, तूच अभिषेक केला. प्रभू ते चॅलेंज मी ॲक्सेप्ट केलं तुझ्या गौरवासाठी. माझ्या वाटेला काय येतं? मी कुठं गडबड केली? ते म्हणतो गडबड कुठंच केलेली नाहीये, मी तुला चेक करतोय. मी तुला काय करतोय? प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? प्रभू आम्हाला काय करणार? चेक करणार. नाव अब्राहम माहिती आहे अब्राहम सर्वांना? नाव अब्राहमाला पोटचं फळ होतं का पहिले? नाही. मग आम्हाला माहिती आहे हगारद्वारे दिलं पण देव त्याच्यामध्ये आनंदी नव्हता. आणि म्हणून जेव्हा तो 100 वर्षाचा झाला प्रभूने सारेद्वारे त्याला कोण दिला? इसाक. इसाक म्हणजे हसणं. इसाक म्हणजे काय? कुणी हसवलं? पण ते म्हणतो मला परत काय कर. कोण रडवायला लागला? मग तो चेक झाला देवा कुठं गडबड केली? तू दिलं, मी मोठी स्तुती ठेवली, उपस्तुती ठेवली, प्रार्थना केली, सगळं केलं. असं लिहिलंय ज्या त्याचं दूध पिणं संपलं त्यांनी मोठी मेजवानी केली, आराधना केली, प्रार्थना केली. तो चेक करत असेल का देवा कसं काय मागायला लागला, मी कुठे गडबड केली? ते म्हणतो गडबड नाही केली, मला चेक करायचंय आणि त्यातून कुणाचा गौरव घ्यायचा आहे? प्रेज द लॉर्ड. म्हणजे कळतंय ठिकाणी इसाक म्हणजे काय? पण कोण रडवायला लागला होता? देवा असं कसं रे प्रभू, तूच दिलं आणि तूच काय करतोस? कुठं गडबड केली? गडबड कुठंच केलेली नाही. गडबड त्यांनी कुठं केली नाही. मग लॉर्ड माझ्या लाईफमध्ये समस्या का आली का माझा एकच पुत्र तू मागतोय माझ्या गौरवासाठी. प्रेज द लॉर्ड. नाव कळते प्रत्येकाला. नाव योसेफ माहिती आहे प्रत्येकाला. नाव योसेफाला जागा शिवला. योसेफ म्हणला का बापाने शिवला? सगळे बोला, कुणी शिवला? बापानी. योसेफ त्याला काय शिवला? बापानी जागा शिवला. ना तो म्हणला होता का जागा शिवा? पण कुणी शिवला? ही गोष्ट भावांना आवडली नाही. भाऊ काय करू लागले? योसेफाचा काय ह्याच्यात आहे का? नाही. पण तरी त्याच्या वाट्या लोकांचा काय येतोय? द्वेष येतो. देव तो म्हणतो सहन कर. काय कर? ठीक आहे, इथपर्यंत कळतं ना. योसेफाच्या भावांना त्यांनी आपलं ड्रीम सांगितलं. काय सांगितलं? स्वप्न सांगितलं. ना त्याला स्वतःहून पडलं होतं का देवाने दाखवलं होतं? आणि त्यांनी ते सांगितलं. चांगलं केलं का वाईट केलं? त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं पण बदल्यामध्ये त्याला शत्रुत्व मिळालं. मग तो म्हणला पाहिजे देवा मी तर चांगल्याप्रमाणे सांगितलं, माझ्या मनात काही वाईट नाहीये. मग देवा माझ्या वाटेला काय? कोणाच्या गौरवासाठी? कळतंय ठिकाणी. मग पोटिफराच्या घरात इमानदारी राहिला. तिच्याबरोबर त्यांनी काही दुष्कर्म केले नाही पण तिची इच्छा होती का माझ्याबरोबर त्यांनी व्यभिचार करावा? त्यांनी केला का? पण बदल्यात काय मिळालं? जेल मिळालं. काय मिळालं? तो म्हणला पाहिजे देवा मी तर चांगलं केलं आणि माझ्या वाटेला काय आलं? जेल आलं. मग आमच्या लाईफमध्ये समस्या काय प्रभू? ते म्हणतो कोणाच्या गौरवासाठी? कारण मला तुला चेक करायचंय आणि तुला मला अभिषेक आणि सामर्थ्य द्यायचं. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? समस्या येतील, आपण चेक करू स्वतःला का देवा गडबड कुठे आहे?
आणि प्रश्न पण विचारू धार्मिकतेबद्दल देवाला. पण ते म्हणतो का ऐक, हे सर्व तुला तपासासाठी. उदाहरण मी घेईल लास्टमध्ये कन्क्लूड करण्यासाठी. आजार आलाय, काय आलाय? आपण काय म्हणू, प्रभू आयुष्यभर कधी दारू पिलो नाही, कधी गुटखा खाल्ला नाही, बडशोप पण जीभेवर ठेवली नाही, पण हे सगळे आजार कोणाला आलेत? मग असं कसं काय प्रभू? ते लोक एवढे वाईट गोष्टी खातात, वाईट गोष्टी करतात, पण देवा त्यांचे लिव्हर किडन्या सगळं चांगले काम करतात, आणि मलाच काय हे सगळं आलं प्रभू? कोणाच्या गौरवासाठी? देव अद्भुत कार्य करणार. प्रेज द लॉर्ड. पण कुणी टिकून राहिला पाहिजे. आपण म्हणतो देवा असं का केलं, तसं का केलं, मग कधीच त्या समस्येचं रूपांतर देवाच्या गौरवात होणार नाही. पण जर आपण उभा राहिलो आणि लढलो विश्वासात, आपला विश्वास राखला, तर प्रभूचा गौरव होणार. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? आरोप झाले आपल्यावर, काय झाले? आरोप झाले. आणि मग आपण म्हणू देवा कधी कोणाची निंदा केली नाही, कधी कोणाची उठाठेव केली नाही, कधी वाईट जीवन जगलो नाही, तरी माझ्यावर आरोप येतात का तू वाईट आहेस, तू पापी आहे. मग देवा हे असं कसं? कोणाचा भय धरतोय? आणि कोण आरोप करतात माझ्यावर? लोक माझ्यावर आरोप करतात, मला वाईट मानतात, मला पापी मानतात. मग आमचं नीतिमत्व डगमगतं. पण ते म्हणतो का तरी तू कोणाचा गौरव कर? तू काही पाप केलेलं नाहीये, पण तरी तुला पापी मानण्यात येतंय. विश्वासात टिकून राहा, देव तुझा न्याय करेल आणि चार चौघात प्रभू तुला उंच करणार. प्रेज द लॉर्ड. ना प्लीज कळते ठिकाणी ना इमानदारीने काम करतो. कसं काम करतो? पण जे भामटेन चोरटेत त्यांची बढती होती. कोणाची बढती होती? जे भामटेनी चोरटेत. आणि मग आमचा जीव तळमळतो का देवा एवढ्या प्रामाणिकपणे मी ऑफिसमध्ये काम करतोय, आणि देवा चोर लोक प्रशंसा घेऊन जातात, चोर लोक बढती घेऊन जातात, मग आमच्या वाटेला काय पिते? आम्ही तुझं भय धरतो, चान्स आम्हाला पण येतो का आम्ही भरपूर काही चोरावं, भरपूर काही घ्यावं, कोणाला कळणार पण नाही, पण देवा तुझा धाक धरतो, पण आमच्या वाटेला काय? ते म्हणतो मी तुला तपासतो. प्रेज द लॉर्ड. कळते प्रत्येकाला? कधी कधी बढती होती, लोकांची उन्नती दिसती, पण चोर आहेत कसे आहेत? वाईट मार्गाने कमवतात. आणि देवा आम्ही इमानदारीने चाललोय, तुझं भय धरून चाललोय, थोडंफार येतं ते पण तुझ्या गौरवाला देतो. नाही चोर लोक प्रभू कुठल्या कुठं चाललेत, मग आमच्या वाटेला काय? देव चेक करतोय. प्रेज द लॉर्ड. देव काय करतोय? चेक करतोय. आणि त्याचं प्रतिफळ कोण देणार? कारण गडबड तुमच्यात कदाचित कुठं नाहीये, तुमचं समर्पण बेस्ट आहे. देवाला तुम्ही भय धरता, देवाला आवडणाऱ्या गोष्टी करतात. मग लॉर्ड तरी माझ्या लाईफमध्ये सर्व काय? ते म्हणतो मला चेक करायचं. प्रेज द लॉर्ड. कारण मन काय म्हणतं? मन म्हणजे देणं घेणं म्हणतं. देवा मी हे केलं, मग बदल्यात काय? ते म्हणतो तू सगळं कर, बदल्यात त्रास देतो. हाय का विश्वासू? प्रेज द लॉर्ड. कळतंय? मग आपलं प्रेम स्वार्थी नसावं. कसं नसावं? मग आपण काय म्हणतो? देवा समर्पण आहे, देवाचं भय आहे, मग प्रॉब्लेम नकोय. मग देव म्हणतो तू हेवा देवा करतो, तुला बदल्यात हे देतो, बदल्यात तू तू ते दे. आपलं प्रेम निस्वार्थी पाहिजे. कसं पाहिजे? म्हणजे देवा दे नको देऊ, माझं प्रेम कमी होणार नाही. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळते प्रत्येकाला? म्हणजे आमचं मन डिमांड करतं ना, का मी चर्चला आलो, मी 110 देतो, देवा तुझं काम करतो. देव म्हणतो हिशोब घ्यायला लागलास. प्रेम कुठे तुझं? काय घेतोस तू? हिशोब घेतो प्रार्थनेचा, तुझ्या सेवेचा हिशोब घेतो तू. मग तुझ्यात प्रेम नाही. मला ते लोक पाहिजे का भले त्यांचे ब्लेसिंग मी स्टॉप केले थोड्या वेळासाठी, पण त्यांच्यातलं प्रेम माझ्यासाठी वाहत आहे का? प्रेज द लॉर्ड. देव चेक करणार. देव काय करणार? देव चेक करणार, कारण देवाला अजून द्यायचं. प्रेज द लॉर्ड. आता लास्ट पॉईंट एक घेईल लाईफ पार्टनरचा, ज्यांचे लग्न अजून जमत नाही आहे त्या लोकांसाठी. देवा ते अफेअर करतात. काय करतात? प्रभू ते अफेअर करतात, त्यांच्या मनाने निवडतात, त्यांचे लग्न होतात. आम्ही तुला म्हणतो का प्रभू चांगलं स्थळ तू देशील, अजून कुठे येतंय प्रभू? कळतंय? पण कोण देणार? परमेश्वर देणार. यस, असं होतं. तुम्ही वाईट दृष्टीने कोणाकडे पाहत नाही, तुमच्या मनाने तुमच्या लाईफ पार्टनरचे निर्णय तुम्ही घेत नाही, तुम्ही देवाकडे प्रार्थना करता का देवा चांगलं स्थळ तू देशील. पण तुम्हाला असं दिसतं की तुमच्या अवतीभोवती मनानेच अफेअर केले, प्रभूला न आवडणाऱ्या गोष्टी केल्या, मॅरेज बी झालं, आणि मी अजून तिथंच. मग प्रभू माझ्या वाटेला असं काय? देव उत्तम देणार आहे. प्रेज द लॉर्ड. जे प्रभूची प्रतीक्षा करतात त्यांना प्रभू गरुडाप्रमाणे बळ देतो, पंख देतो त्याच्यातून बाहेर पाडण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. जर तुमच्या मनात हा प्रश्न आहे, जे टीव्हीवर ऐकतात, युट्यूबवर ऐकतात, का देवा माझ्याबद्दलच असं का, तर देव हे तुम्हाला सांगतोय आज का परमेश्वर तुला चेक करतोय. पण या स्थितीत तुला फेथफुल राहायचं आहे. आणि जर तू फेथफुल राहशील, देव तुझ्या गोष्टी तुला दिलंच देईल, पण तुझ्यामध्ये परमेश्वर मोठी योजना आखेल आणि आपलं कार्य तुझ्यातून करून घेईल. प्रेज द लॉर्ड. खूप सुंदर आहे समजण्यासाठी. अलीमलेक माझा देव राजा आहे. बेतलेम म्हणजे भाकरीचं घर, नामी म्हणजे रमणीय, पण वाटेला काय आलं?
आजाराने झुरणे आणि उपासमार. कसं काय शक्य आहे? देव तपासत होता. प्रेज द लॉर्ड. देव चेक करतोय त्याच्या गौरवासाठी. प्रेज द लॉर्ड. म्हणून देव जर चेक करतोय आणि देव आज आमची मदत बी करतोय. प्रेज द लॉर्ड. देव आमची काय करतोय? आज मदत करतोय का बाबा ही तुझी परीक्षा आहे, निराश होऊ नको, हताश होऊ नको. आतापर्यंत तू खूप चांगला स्कोर केलाय, आतापर्यंत तू देवाला धरून राहिलाय, मग आता हे विचार तुझ्यावर हावी होऊ देऊ नको. तू विश्वासामध्ये टिकून राहा आणि प्रभूचा गौरव कर. प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास आहे का आज जे लाईव्ह आहेत, जे टी व्ही यूट्यूबने पाहतायत, देव आम्हाशी बोलतोय का दरवेळेस समस्या आम्ही काही पाप केलं म्हणूनच आलेल्या नाही आहेत. कधी कधी समस्या यासाठी पण येतात, आव्हान यासाठी पण येतात कारण त्याद्वारे कोणाचा गौरव झाला पाहिजे? देवाचा. आणि म्हणून देव म्हणतो की प्रत्येक गोष्टीमध्ये कोणाची उपस्थिती होऊ द्या? देवाची. कारण ती कोणाच्या गौरवासाठी आहेत? देवाच्या. प्रेज द लॉर्ड. आजचा विशेष मेसेज प्रभूच्या भय धरणाऱ्या लोकांसाठी आहे, प्रभूच्या मार्गात चालण्यासाठी आहे. का तुमचं मन तुमच्याशी बोलू लागलं का देवा काय माझ्या लाईफमध्ये काय नाही आहे प्रभू, लोक हसतात माझ्यावर, हसू दे त्यांना हसू दे. पण परमेश्वर दाखवून दिले येणाऱ्या दिवसामध्ये का तुझा परमेश्वर देव ज्याच्यावर तू विश्वास ठेवतो तो विश्वास व्यर्थ जाणार नाही. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला कळतंय. एक लास्टचं प्रगटीकरण देईल मी जाता जाता. हन्ना म्हणजे ग्रेस, हन्ना म्हणजे कृपा. पण होतं का पोटचं फळ? नाही. असं लिहिलंय का प्रभूनी तिची कुस काय केली होती? बंद केली. असं लिहिलं बायबलमध्ये क्लिअर का प्रभूनी कुस बंद केली. मग नाव कृपा आहे. नाव काय आणि कुठे कृपा? कोण चेक करतोय? देव चेक करत होता तिला. काय करते? माझ्या फेलोशिपला येते का नाही येते? पण ती फेलोशिपला काय केली? आली. का देवा मी तुला सोडणार नाही. आणि देवाने तिला ब्लेस केलं. देव चेक करणार आम्हाला. देव 100% चेक करणार. कारण देव म्हणतो तुझी अपेक्षा फक्त तुझ्या ब्लेसिंग्स पुरती आहे, पण माझी योजना देवाच्या गौरवाची. त्याच्यात प्रभूला महिमा मिळणार, तुझ्याद्वारे माझं कार्य वाढणार. पण त्यासाठी या परीक्षेत तू पास झाला पाहिजेस. प्रेज द लॉर्ड. प्रभू चेक करणार. छोट्या छोट्या परीक्षेद्वारे काय करणार? चेक करणार. कारण प्रभूला कळतं का माझं बांधकाम किती चाललंय. आणि म्हणून ब्रदर सिस्टर्स, जर तुम्ही प्रभूमध्ये भय धरणारे आहात, प्रभूशी प्रामाणिक आहात, विश्वासू आहात, तरी तुमच्या लाईफमध्ये आव्हान आहेत, तर समजून घ्या का हे प्रभूच्या गौरवासाठी. प्रेज द लॉर्ड. म्हणून रडू नका, खिन्न होऊ नका. परमेश्वर 100% तुमचे विकार दूर करेल. तुमचं रिस्पेक्ट प्रभू तुम्हाला पुन्हा मिळून देईल. तुम्हाला चांगले लाईफ पार्टनर परमेश्वर देईल. तुमचे सर्व परमेश्वर उन्नतीचे रस्ते मोकळे करेल आणि परमेश्वर आपला गौरव करून घेईल. प्रेज द लॉर्ड. देव चेक करतोय. देव काय करतोय? चेक करतोय. आणि या स्थितीमध्ये आपण विश्वासू राहायचं आणि प्रभूचा गौरव करायचा. प्रेज द लॉर्ड. तर या समयी आपण प्रार्थनेत जाऊ. माझा विश्वास आहे की आज प्रभूने नक्कीच तुमची भेट घेतली आणि जे विश्वासणार आहेत तुम्हाला बळ परमेश्वर देईल. का मी आहे, काळजी करू नको, या आव्हानातून तुला मी बळ देईल आणि माझा गौरव करून घेईल. प्रेमध्ये जाऊया आपण. लॉर्ड, आम्ही तुला धन्यवाद देतो. तू अद्भुत परमेश्वर आहे देवा. खूप सुंदररित्या तू या गोष्टी आम्हाला प्रगट केल्या. अलीमलेक म्हणजे माझा देव राजा आणि नामी म्हणजे गोड आणि रमणीय, पण त्यांच्या वाटेला आजार आणि झुरण आणि दुष्काळ आला पिते. मग देवा तू म्हणतोय कसं काय शक्य आहे? पण हे का घडलं? हे माझ्या गौरवासाठी घडलं, पण ते लोक माझा गौरव करू शकले नाही. देवा तुझी इच्छा आहे पित्या. पाऊल जसं म्हणतो की मी चांगलं युद्ध केलं, एक अभिषिक्त बोलतो पित्या, तुझा प्रिय सेवक बोलतो प्रभू का त्याच्या लाईफमध्ये चॅलेंजेस होते, पण तो म्हणतो मी पळालो नाही, मी माझा विश्वास राखला आणि मी प्रभूचा गौरव केला. तोच परमेश्वर देव आज तुम्हाशी बोलतो. सिस्टर ब्रदर, तू विश्वासू आहेस, तू देवाचं भय धरणारी आहेस, पण तुला तुझं प्रूफ लोकांना देता येत नाही. आणि लोकांना वाटतं का तुझ्या समस्या ज्या लाईफमध्ये आहेत ना तुझ्या नाकर्तेपणामुळे आल्यात. आणि मग तुम्हाला पण प्रश्न पडतो का आता मी काय बोलावं आणि काय करावं. पण ते म्हणतो ऐक, आजच्या वाटणाला स्वतःला सांत्वन दे आणि धैर्य दे. का कदाचित लोकांना तुम्ही तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट देऊ शकत नाही, पण देवाला तुमचं कॅरेक्टर माहिती आहे आणि या समस्याद्वारे परमेश्वर आपला गौरव करून घेईल. निराश होऊ नको. लोकांचं हे बोलणं, लोकांचं तुझ्याकडे नाकर्तेपणाने पाहणं तुझ्या मनाला टोचतं, तुझ्या मनाला लागतं, तू पळ काढतोस. तुला वाटतं का मी काय उत्तर द्यावं, पण ते म्हणतो का ऐक, सामोरे जा, सामोरे जा, माझा गौरव मी करून घेईल. जे लोक तुला ब्लेम करतात, जे लोक तुझ्यावर हसतात, कदाचित तुझ्या नाकर्तेपणावर ते लोक विनाकारण बोट ठेवतात, तर परमेश्वर म्हणतो का ऐक, काळजी करू नको, तू सामोरे जा, तू सामोरे जा, मी आपला गौरव करून घेईल. त्याद्वारे लोकांना कळल काही व्यक्तीवर माझा अनुग्रह आहे. अब्बा फादर,
जितके विश्वासणारे हा संदेश पाहतायत, देवाचं भय धरणारे पाहतात, अनेक जण प्रभू त्या समस्यामध्ये पूर्णपणे निराश आहेत, हताश आहेत, त्यांचं मन तुटलंय. का फादर हे आजार जात नाहीये, का माझी आर्थिक स्थिती बदलत नाहीये, का माझा लाईफ पार्टनर मला मिळत नाही, का प्रभू माझे जॉबचे मार्ग मोकळे होत नाहीये. प्रभू मी तुला समर्पित नाहीये का, मी तुझं भय धरत नाहीये का. परमेश्वर तुझ्याशी बोलतोय. सैतान तुला कठीण करेल आणि उरफाटे प्रश्न प्रभूला विचारायला लावल. त्याच्या बोलण्यामध्ये अडकू नको. पण जे काही तुझ्या समोर आव्हान आहे ते आनंदाने स्वीकार आणि त्यामध्ये प्रभूचा गौरव कर आणि परमेश्वरी अवस्था बदलेल आणि आपला गौरव करून घे. फादर या सर्वांना आत्म्यात बळ दे पित्या, शक्ती दे प्रभू. त्याच्या समोर जे काही आव्हान आहे त्याला ओव्हरकम करण्यासाठी आणि प्रभू तुझा महिमा होते. सर्व महिमा तुला देतो फादर आणि प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो, स्वीकारतो.